यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भुतडा म्हणून आहेत, ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो, तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे, ती स्टाफ नर्स होती आणि तिच्या क्वालिफिकेशननुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो, असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक 20/9/25 रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता 64(2)M आणि 351(2) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीने तिच्या मुलीला देखील शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केली असं काही तक्रार आहे? हा, असं तिने तक्रारीत सांगितलेलं आहे, परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही. त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही, परंतु ते मागणी मात्र आरोपी नाही. आरोपी अजून अटक नाही, आरोपीचा शोध चालू आहे. नाही, आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत, आम्ही ते तपासात निष्पन्न करू. मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत.